ॲस्थेटिक्स किंवा कलर कॉम्बिनेशन्स, कलर थेअरी हे सगळं असं काही वेगळं जाऊन शिकलो नाही, पण आर्ट रक्तात होती असं मला वाटतं. त्यामुळे पटकन ग्रिप घेता आली या क्षेत्रामध्ये. तुला म्हणून सांगतो की अगदी आफ्टर इफेक्ट्स हे सॉफ्टवेअर मी माझं शिकलोय, कामावरती शिकलोय, काम करताना शिकलोय. जेव्हा काही आपण क्रिएट करत असू तेव्हा ते बॅक ऑफ द माइंड असायचं की आपल्याला ह्या लेवलला जायचं आहे, आपल्याला आयर्न मॅन पर्यंत पोहोचायचं आहे, आपल्याला डिझनीची लोगो ॲनिमेशन कसं आहे, तर तसं काहीतरी एक एक्सप्रेशन बघणाऱ्यांच्या मनात आलं पाहिजे. व्हिडिओ सगळे करू शकतील, पण मिक्स मॅच करून, कॉम्बिनेशन करून, शूटवरती ॲनिमेशन्स टाकली, VFXचं कॉम्बिनेशन केलं, मध्येच एखादं इलस्ट्रेशन येऊन गेलं, इलस्ट्रेशन नाही तर कॅलिग्राफी आली, कॅलिग्राफीतनं काहीतरी करता. तर अशी सगळी व्हरायटी एकत्र करून जी भेळ तयार होईल ती क्रिएटिव्ह स्प्लॅशमध्ये आम्ही करतो. मॉनिटरी बेनिफिट, जॉब सॅटिस्फॅक्शन जे आपण म्हणतो ते. तर हे जर काय येत गेलं तर पुणे काय, मुंबई काय किंवा सातारा, कराड, सांगली काय कुठेही करता येऊ शकतं. आणि माझं असं म्हणणं आहे की उलटं सगळीकडे हे व्हायला पाहिजे. क्लायंट हा देव आहे हे गोंधळून घ्यायचं. कायम आपण जे काम करतोय ते काम करत असताना आपलं आधीचं काम ह्याच्यापेक्षा बेटर काम आता मी करतोय का हा प्रश्न सतत विचारत राहिलो स्वतःला तर ते डेव्हलप होत राहतं. जगात कॉम्पिटिशन ही गोष्टच आहे असं मला वाटत नाही. म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये इतकं काम आहे की सगळ्यांनी काम केलं तरी सुद्धा काम पुरून उरणार आहे, एवढं काम आहे. क्लायंट म्हणणारच आहे की आम्हाला कालच हवा होता व्हिडिओ, पण आपल्याला ते सांगता आलं पाहिजे की काल व्हिडिओ हवा होता तर तुम्ही 1 महिना आधी यायला हवं होतं. आता नाही होऊ शकत. क्रिएटिव्ह थॉट प्रोसेस या मुलांनी डेव्हलप करण्यासाठी काय करावं असं तुला वाटतं? कामाला लागा आणि जे काही पदरात मिळेल, जी अपॉर्च्युनिटी मिळेल, मी मगाशी म्हणलं तसं की अपॉर्च्युनिटीने नॉक केलं की तुमचं दार पहिलं उघडलं पाहिजे, कारण ती अपॉर्च्युनिटी तुम्हाला अनेक दालनं ओपन करून देणार असते. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डिझाईन बिझाईन पॉडकास्ट, जिथे आपण गप्पा मारत असतो वेगवेगळ्या डिझायनर्स, क्रिएटर्स आणि इंडस्ट्री लीडर्स बरोबर. सो आज आपल्याबरोबर आहे तेजस गोखले. तेजस हा फाउंडर आहे क्रिएटिव्ह स्प्लॅश या एजन्सीचा. क्रिएटिव्ह स्प्लॅश ही पुण्यामधली एक अवॉर्ड विनिंग ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे. टिपिकल व्हिडिओज बनवण्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी करण्याचा कायम या एजन्सीचा प्रयत्न असतो. तेजसची जर्नी ही खरं तर फ्रीलान्सिंग किंवा जॉबपेक्षा थोडीशी वेगळी आहे. एखादा बिझनेस सुरू करताना, त्यातही ॲडव्हर्टायझिंग एजन्सी सुरू करताना, ग्रो करताना त्यामध्ये येणारे चॅलेंजेस आणि त्याबरोबर त्याची होत असलेली जर्नी, या सगळ्याबद्दल तेजसनी आज आपल्याशी गप्पा मारल्या आहेत. आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये आपल्या डिझाईन्समध्ये, आपल्या क्रिएटिव्हिटीमध्ये ठहराव कसा आणता येईल किंवा या सगळ्याला एका पेसमध्ये कसं आणता येईल, याबद्दल तेजसनी खूप सुंदर आपल्याला सांगितलं आहे. सो सुरू करूयात आजचा एपिसोड. सो हाय तेजस, वेलकम टू द डिझाईन बिझाईन स्टुडिओ. येस. आपण तुझ्या डिझाईन जर्नीबद्दल किंवा क्रिएटिव्ह स्प्लॅश तू कसं ग्रो केलंस या सगळ्यांबद्दल तर गप्पा मारणारच आहोत. पण सगळ्यात आधी मला तुझ्याकडनं हे समजून घ्यायचं आहे की डिझाईन म्हणजे तुझ्यासाठी नक्की काय आहे? डिझाईन म्हणजे ना, मला असं नेहमी वाटतं की एक्सप्रेशन आहे, एक आर्टिस्टचं एक्सप्रेस होण्याचं एक माध्यम आहे. आणि जेव्हा केव्हा हे डिझाईन क्रिएटिव्ह डिझाईन म्हणून आपण म्हणतो की हे क्रिएटिव्ह आहे, मला आवडतं आहे, तर मला नेहमी असं वाटतं की त्याचा एक पॅरामीटर असा असावा की त्या डिझाईननी क्लायंटला उपयोग झाला का, त्यातून बिझनेस जनरेट क्लायंटला झाला का, तर ते डिझाईन क्रिएटिव्ह छान उत्तम आहे. नाहीतर मला माझं डिझाईन छान वाटणारच आहे, कारण ते शेवटी माझं बाळ आहे, त्याच्यामध्ये मला आवडणारच आहे. बरोबर. सो कन्सिडरिंग दॅट डिझाईन ह्याच्याकडे बघत असताना जर ते विकलं जाणार असेल, इफ इट जनरेट्स बिझनेस देन इट इज क्रिएटिव्ह, इट इज गुड. पण त्याच्या पलीकडे जाऊन डिझाईन हे एक्सप्रेशनचं साधन आहे. मग ते डिझाईन दरवेळी कुठल्या तरी चित्राच्याच माध्यमातून येईल असं नाही, तर ते वेगवेगळ्या माध्यमातून येत असतं आणि ते एक्सप्रेस करण्याची कला आर्टिस्टकडे असते आणि त्यातून ते डिझाईन साकार होत असतं असं वाटतं. वाव. सो म्हणजे डिझाईन करताना ॲबस्ट्रॅक्ट तर आहेच ही सगळी कॉन्सेप्ट खरं तर, पण त्यातही तो जो कमर्शियल आर्टिस्ट म्हणून तो जो एक तुझ्यातला मला दिसला एक बिझनेसमॅन. सो मला असं वाटतं की क्रिएटिव्ह स्प्लॅशची सुरुवात पण ह्यामुळेच झाली का, की तुला बिझनेस करायचा होता आधीपासून? खरं सांगायचं तर असं माझं काही फारसं ठरलेलं नसतं कधीच. ओके. बऱ्यापैकी गोष्टी त्या सिच्युएशनवरती आणि ठरवत जातो. पण घरामध्ये व्यवसायाचं वातावरण पहिल्यापासून होतं. 2 पिढ्या आधीच्या सगळ्या व्यवसायच करतायत बरं. आणि खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं आहे. म्हणजे म्हणजे पणजोबांपासून जर बघायचं झालं तर पहिले आमचा फोटो स्टुडिओ होता पणजोबांच्या काळी. बरं. त्यानंतर
बाबांचा आणि आजोबांचा व्यवसाय हा आमचा फोटो फ्रेमच्या बाजूच्या पट्ट्यांवरती डिझायनिंग चालायचा आणि ओके. पुण्यातल्या अनेक फोटो फ्रेम हं, हं. तयार करणाऱ्या लोकांना आमच्याकडनं रॉ मटेरियल जायचं फ्रेम अच्छा. करण्यासाठी. बरं. सो हे सगळं बघितलेलं होतं, व्यवसाय ओके. खूप जवळून बघितला होता. अगदी हं, 10वीच्या हं. सुट्टीपासून मी काम करत हं, होतो. हं, हं, हं. मटेरियल पोहोचवायला दुकानांमध्ये जायचो, ओके. व्यवहार सगळे लिहायचो. त्याच्यामुळे ते एक बाळकडू हं. मिळालेलंच होतं असं हो, म्हणायला हो. हरकत नाही. आणि स्वतःचं काहीतरी करावं हा हं. विचार पहिल्यापासूनच होता हं. आणि असं काहीतरी करावं म्हणजे माझ्या ऑफिसला तू एकदा आली होतीस, हो, तू पाहिलंही हो. असशील तर काही फ्रेम्स लावल्या आहेत. तर त्याच्यात एक एक फ्रेम टिळकांची आहे. हो. तर त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे, की चपलांचा व्यवसाय केलास तरी चालेल, पण त्याला विदेशातून मागणी हं, यायला हवी. हं. तर मला असं वाटतं, की असं काम करूया, हं. की बाहेर जाऊन काम करण्यापेक्षा असं काम करू, हं. की बाहेरची लोकं आपल्याकडे पत्ता हं. शोधत यायला पाहिजेत. येस. एवढं म्हणजे वाह! ह्या स्टेजला पोहोचलो तर आपण चांगलं काम करतोय असं राइट. मला वाटतं आणि मग त्यातून खरं तर क्रिएटिव्ह स्प्लॅश ची सुरुवात हं, झाली. हं. त्याच्या नावामागची गोष्ट मला सांगायला आवडेल हो. आत्ता या निमित्ताने, की येस. सिम्युलेशन आपण करतो ना, हो, पार्टिकल हो. सिम्युलेशन आणि हे. तर रिअल लाईफमध्ये जेव्हा एखादा पाण्याचा हं, ड्रॉप हं. पाण्यामध्येच पडतो, हं. तर तो जेव्हा पडतो तेव्हा एक क्राउन फॉर्म हो, होतो. हो. सो तो क्राउन जो असतो तो इतका वेगळा असतो अँड हं. दॅट इज द स्प्लॅश विच माझ्या मनामध्ये खूप होता हं, आणि हं. तो क्रिएटिव्ह असावा. पण ती क्रिएटिव्हिटी अशी असावी, की ज्याच्यातून खरं तर ती रिक्रिएट करता नाही आली पाहिजे. हं, हं. सो तो क्राउन जो क्रिएट होतो तो हां. दरवेळी वेगळा वेगळा असतो होतो. येस. आणि तो मी ठरवून मी नाही करू शकत. हं, सो हं. त्याच्यामध्ये जो रँडमनेस आहे, हं. त्याच्यामध्ये जो स्पॉन्टेनियसपणा आहे हं, किंवा तो हं. सहज येतो, पण तो इतका बरं. छान असतो हो, आणि तो हो. दरवेळी वेगळा असतो आणि तो कितीही ठरवलं तरी परत नाही करता येणार. बरोबर आहे. सो येस. त्या पद्धतीचं काम करत राहावं. त्या पद्धतीने आपण जो काही कंटेंट क्रिएट हं, करू, हं. तो आपणच आपल्याला पुन्हा एकदा बघितल्यावरती चांगला हं, वाटत राहायला हं, पाहिजे हं. 5 वर्षांनी, 6 वर्षांनी, 10 अगदी. वर्षांनी सुद्धा. येस. आणि चांगलं काम करू तर चांगलं काम येईल या विचाराने खरं तर सुरू झालं. पण हे हो. नाव क्रिएटिव्ह स्प्लॅश ठेवण्यामागे तो एक विचार होता खरं तर. ओह! नाईस. आणि इव्हन तुझ्या त्या जे क्रिएटिव्ह स्प्लॅशचा लोगो आहे, त्याचे पण कलर्स म्हणजे आता ऑफकोर्स तो वॉटर ड्रॉप असल्यामुळे ब्लू ब्लू आणि आहे. अशा हो, सगळ्या थीममध्ये हो. आहे, राईट? आणि तू जो थॉट त्याच्यामागे सांगितलास. सो ह्याच्या मागे तुझा जो स्टडी होता, विचार तर तू केलास, पण हो. असं काही प्रोफेशनल शिकलास का मग हे सगळं? आपण ज्याला डिझाइन प्रिन्सिपल्स म्हणतो, कलर हो. थिअरी म्हणतो. सो असं काही म्हणजे तुझे एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय होतं? एज्युकेशनल बॅकग्राऊंड खरं तर माझं बॅचलर कॉमर्स झालं BMCCमधून. हं. पण माझं डिप्लोमा इन डिजिटल व्हिज्युअल मीडिया पण झालं पॅरलली. म्हणजे BCom होत असतानाच माझं ते झालं. ओके. क्रिएटिव्ह आस्पेक्ट पहिल्यापासून होता. हं. एस्थेटिक्स किंवा कलर कॉम्बिनेशन्स, हं, कलर हं. थिअरी हे सगळं असं काही वेगळं जाऊन शिकलो नाही, पण आर्ट रक्तात होती असं मला वाटतं. हं, त्यामुळे पटकन ग्रिप घेता आली या क्षेत्रामध्ये आणि त्यातून ते डेव्हलप झालं आणि प्रत्येक वेळी खूप बघितलं आणि ते खूप मुरलं असं मला वाटतं, की जे काही मी बघत गेलो हं, हं, म्हणजे पिक्सारचे मूव्हीज असतील हं, किंवा डिझनीच्या शॉर्ट फिल्म्स असतील हं. किंवा त्यावेळी म्हणजे आता हे 15 वर्षापूर्वीची, हो, 15 हो. पेक्षाही जास्त वर्ष झाली खरं तर. बरोबर. तर तेव्हा हे सगळं क्षेत्र उभं हं, राहत होतं हं, आणि हं. उभं राहताना मला असं वाटतं की तेव्हा रील्स नव्हत्या. हो. त्यामुळे जे काही बघायचो ते साठवून हो, ठेवायचो, ते हो. मुरायचं, हं. रुजायचं आणि मग ते येस. जेव्हा काही आपण क्रिएट करत असू तेव्हा ते हं, बॅक ऑफ द माइंड असायचं की आपल्याला हं, ह्या लेव्हलला जायचं आहे, हं, आपल्याला आयर्न हं. मॅनपर्यंत पोहोचायचं आहे, आपल्याला येस. डिझनीची लोगो ॲनिमेशन कसं आहे, तर तसं हं, काहीतरी एक हं, एक्सप्रेशन बघणाऱ्यांच्या मनात आलं हं, पाहिजे. हं, आणि मग तोच एक बेंचमार्क सेट होत राहिला आणि जेव्हा हं, जेव्हा कोणतीही कामं करत हं, गेलो, तेव्हा तेव्हा हे रेफरन्सेस कायम डोळ्यासमोर हं, यायचे. हं. आपण ते रेफरन्सेस कुठे ठेवलेत, त्या हं, रेफरन्सला हं. नाव काय दिलंय, त्या ओके. रेफरन्समधला कुठला शॉट आपल्याला रेफर करायचा आहे, हं, हं. इथपर्यंतचं डिटेलिंग पटकन डोक्यात येतं, अजूनही येतं ओके. आणि ते खूप मदत करतं, की हं, बरेच वेळा असं होतं, की आपल्याला एखादी गोष्ट सांगायची असते. हं, आपणच करत असू तर आपल्या डोक्यात क्लिअर असतं, पण जेव्हा एखाद्या आर्टिस्टकडून ते करून घ्यायचं हं, असतं, तर हं. तेव्हा इट इज व्हेरी नेसेसरी टू एक्सप्रेस इन अ परफेक्ट वे सो बरोबर. दॅट वी कॅन हं, कम्युनिकेट वेल अँड वी कॅन जनरेट द एक्झॅक्ट थिंग विच हं, वी आर हं. थिंकिंग ऑफ. राइट, सो राइट. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मला असं वाटतं, की एक्सप्रेशन हा पण एक खूप महत्त्वाचा हं, मुद्दा हं, आहे, की तुम्ही व्हर्बली असं एक्सप्लेन केलं हं. पाहिजे, की त्यांना व्हिज्युअलाइज तेच व्हायला पाहिजे, तुम्हाला व्हिज्युअलाइज होतंय. बरोबर आहे. येस, येस. सो तो एक मला फरक वाटतो. सो अपब्रिंगिंग ह्याच्यामध्ये मला वाटतं खूप मोठा रोल प्ले हो, करतं का, की खूप, 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 आणि खूप. लहानपणापासून तू जे ऑब्झर्वेशन केलं आहे, हो. त्या सगळ्याची पण खूप मदत बरोबर, झाली. सो बरोबर. असं काही पर्टिक्युलर एक एज्युकेशन घेतलंच पाहिजे आणि तरच आपण करू शकतो, असं पण खरं तर नाहीये हे या नाही, नाही. फील्डमध्ये. तुला म्हणून सांगतो, की अगदी आफ्टर इफेक्ट्स हे हां. सॉफ्टवेअर मी माझं शिकलोय. कामावरती बरं. शिकलोय. काम करताना ओह! शिकलोय. मी इंडियन मॅजिक आयमध्ये काम केलं. हं, हं. 3.5-4 वर्ष काम केलं आणि ओके. त्याच्यामध्ये
रिस्पॉन्सिबिलिटीज घेत गेलो आणि त्यातून मी हे सॉफ्टवेअर शिकलेलो आहे. पण अच्छा. आता प्रो तर कोणीच नसतं खरं तर हो, कोणत्या हो. सॉफ्टवेअरमध्ये, कारण आपण शिकतच राहतो बरोबर आहे. आणि ती हो. प्रोसेस चालूच राहायला पाहिजे. येस. पण ॲक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना जे शिकणं होतं ते फॅन्टॅस्टिक असतं. त्याच्यातून जे काही नॉलेज मिळतं ते अबाधित असतं आणि ते आपल्याला कायमस्वरूपी लाँग टर्म्समध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स देऊन जातं. बरोबर. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी आफ्टर इफेक्ट्स म्हणेन की मी माझं शिकलं आणि बरंच डेव्हलप झालंय हो. ते. सो तुझं फेवरेट सॉफ्टवेअर आफ्टर इफेक्ट्सच आहे हो, का? आफ्टर इफेक्ट्स आहे, 3D Max आहे. येस. ओके. सो तेजस, आपण क्रिएटिव्ह स्प्लॅशबद्दल तर बोलतोच आहोत. पण नक्की क्रिएटिव्ह स्प्लॅश काय करतं हे तू जरा थोडक्यात सांगू शकशील का? काय नाही करत. खरं तर कंटेंट क्रिएशनमध्ये येणाऱ्या बऱ्याच गोष्टी, पण व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये खरं तर जे काही येतं म्हणजे अगदी 5 सेकंदांपासूनच्या व्हिडिओजपासून म्हणजे रील्सपासून ते कॉर्पोरेट फिल्म्सपर्यंत, शॉर्ट फिल्म्सपर्यंत सगळं करतो. एक व्हिडिओ क्रिएट करून हवाच्या पलीकडे जाऊन क्लायंटला ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून किंवा मार्केटिंगसाठी जे काही व्हिडिओ टूल्स लागणार आहेत, म्हणजे व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये जे काही हेल्प लागणार आहे मार्केटिंगसाठी, तर ते सगळे करतो. मग त्याच्यात एखाद्या इंडस्ट्रियल ॲनिमेशन्स आम्ही करतो, म्हणजे आम्ही 3D ॲनिमेशन्स करतो, 2D ॲनिमेशन्स करतो, मोशन ग्राफिक्स, ग्राफिक डिझायनिंग हे सगळं करतो. ॲक्च्युअल ॲड शूट करतो, TVCs करतो. सो व्हिडिओ म्हटल्यानंतर जे काही येतं ते सगळं आम्ही करतो. इंडस्ट्रियल ॲनिमेशनमध्ये बरेच वेळा असं होतं की मशीनच्या आतमध्ये एक्झॅक्टली कसं फंक्शन होतंय हे कॅमेरा नाही जाऊ शकत तिथे, तर तिथे ॲनिमेशन वर्क होतं. येस. टेक्नॉलॉजी एक्सप्लेन करण्यासाठी वर्क होतं. कधीतरी मेडिकल डिव्हायसेस असतात, तर ते मेडिकल डिव्हायसेस कसे वर्क होतात, ह्याची फंक्शनिंग कसं आहे, याचं पेशंट एज्युकेशनसाठी पण आणि मार्केटिंगसाठी पण व्हिडिओज लागतात, तेही करतो. एखादी गोळी पोटात गेल्यानंतर ती कशी काम करणार आहे त्याची ॲनिमेशन्स असतात. एखादी कंपनी ब्रँड म्हणून डेव्हलप झाली, गेली 25 वर्ष काम करते पण माहीत नाही आहे, तर त्यांची ब्रँड स्टोरी कशी सांगायची. सो स्टोरी टेलिंग म्हणलं की आमचे जरा हात सरसावतात, आम्हाला खूप आवडतं. सो कोणतीही गोष्ट ही स्टोरी टेलिंग फॉर्मॅटमध्ये जर का आली तर ती खूप छान कन्व्हे करता येते. आणि तो खरं तर विचार आहे की कोणतीही गोष्ट रुक्षपणाने सांगण्यापेक्षा ती गोष्ट म्हणून जर सांगता आली तर ती सांगावी. मग ती रील असेल, कॉर्पोरेट फिल्म असेल, ब्रँड फिल्म असेल, किंवा एखाद्या आर्टिस्टची प्रोफाईल असेल, किंवा एखाद्या यूट्यूबरचा कंटेंट आपण करत असू, तर ह्या सगळ्यामध्ये मला नेहमी असं वाटतं की व्हिडिओ सगळे करू शकतील, पण मिक्स मॅच करून, कॉम्बिनेशन करून, शूटवरती ॲनिमेशन्स टाकली, VFXचं कॉम्बिनेशन केलं, मध्येच एखादं इलस्ट्रेशन येऊन गेलं, इलस्ट्रेशन नाही तर कॅलिग्राफी आली, कॅलिग्राफीतनं काहीतरी करता. तर अशी सगळी व्हरायटी एकत्र करून जी भेळ तयार होईल ती क्रिएटिव्ह स्प्लॅशमध्ये आम्ही करतो. सो तुमचा व्हिडिओवर थोडा ओव्हरऑलच फोकस जास्त आहे. व्हिडिओ. ओके. मगाशी तू बोलताना म्हणालास की 10-15 वर्षापूर्वी ही सगळी तू सुरुवात केलीस. सो त्या कॉन्टेक्स्टनेच मला तुला विचारायचं आहे खरं तर. तेव्हा त्या काळात तू पुण्यामध्ये एक एजन्सी सुरू केलीस हो. आणि असं एक लॉंग बॅक आपण जेव्हा बघतो तर अजूनही असं होतं की मुंबई बऱ्यापैकी थोडंसं एजन्सीजसाठी किंवा अशा क्रिएटिव्ह गोष्टींचं हब अजूनही आहे. बरोबर. सो तू जेव्हा सुरुवात केली पुण्यामध्ये, तेव्हा काय तुझं एक थॉट होता की पुण्यामध्ये सुरुवात करताना? पुण्यामध्ये सुरुवात करताना एकतर मी पुण्याचा आहे, त्याच्यामुळे पुण्याबद्दल एक आत्मीयता आहे. पुण्यामध्ये लहानाचा मोठा झालोय, डेक्कन परिसरामध्ये सगळं बघितलं आणि पुण्याच्या गावभागामध्ये बरंच फिरलो. सो ते काहीतरी थोडंसं होतं. वाडा संस्कृती खूप जवळून बघितली होती, त्याच्यामुळे खरं तर पुण्याशी एक वेगळं बॉन्डिंग आहे माझं. आणि त्याच्यामुळे खरं तर पुण्यात, आणि मला मुंबईचं अट्रॅक्शन नव्हतं असं नाही, पण मुंबई कामापुरती ठीक आहे असं वाटतं. मुंबईमध्ये काम फास्ट होतं आणि ज्या पेसनी आपण राहतो तो पेस आणि मुंबईचा पेसमध्ये खूप फरक आहे. पण काम स्पीडमध्ये काम जर करायचं असेल तर मुंबई छान आहे खूप. तुम्हाला खूप काम करायची इच्छा असेल तर मुंबईमध्ये मजा आहे, खूप स्पीड आहे आणि खूप व्हरायटी ऑफ वर्क आहे. कामाचे पैसे पटकन मिळतात आणि गोष्टी पटपट पुढे जातात. कदाचित मुंबईकरांना आपण स्लो वाटत असू, पण मला तोच एक ॲडव्हान्टेज वाटतो की थोडं सावकाश केलं तर कदाचित चांगलं होऊ शकतं. जसे म्हणजे ॲडव्हान्टेजेस आहेत तसे डिसॲडव्हान्टेजेस दोन्ही आहेत. पण पुण्यातच वाढलेलं असल्यामुळे आणि पुण्यामध्ये म्हणजे गावभागातलं कल्चर, वाडा संस्कृती ह्याच्याशी खूप माझं जास्त असोसिएशन आहे, खूप आत्मीयता आहे या सगळ्याबद्दल. आणि त्यामुळे मला खरं तर पुण्यात राहून काहीतरी करायचं होतं आणि एकदा ठरवलं की ठरवलं. त्यामुळे बाकी काय अवतीभोवती होतं हे होणार का नाही होणार असा विचारच नाही आला. आपण सुरू करू, देवाची कृपा आहे आपल्यावरती, आपलं होणार आहे नीट. तर त्या ह्यानी आम्ही खरं तर म्हणजे मला असं वाटलं की मी ती उडी घेतली आणि करायला सुरुवात केली. चांगली माणसं कायम मिळत राहिली. अनेक वर्ष
काम करणारे हं. टीममेट्स आहेत आणि पुढेही असतील आणि हं. एक चांगली टीम डेव्हलप होत असताना आपणही क्लायंटला चांगली जर सर्व्हिस हं. देत असू तर हं. एक चांगलं वातावरण निर्माण होतं आणि सगळ्यांनाच विन विन सिच्युएशन येत हो, राहिली. हो. म्हणजे कन्सिडरिंग एम्प्लॉईज आणि हं. कन्सिडरिंग क्लायंट साईड ह्या हं. सगळ्याच्यातच सगळ्यांनाच मॉनिटरी बेनिफिट, हं. सॅटिस्फॅक्शन, हं. जॉब सॅटिस्फॅक्शन जे आपण म्हणतो ते. हं. तर हे जर का येत गेलं तर पुणं काय, मुंबई काय किंवा सातारा, कराड, सांगली काय कुठेही कुठेही करता येऊ येस. शकतं आणि माझं असं म्हणणं आहे की उलटं सगळीकडे हे व्हायला पाहिजे. हं. हं. एकाच ठिकाणी किती गर्दी करणार, एकाच हो, ठिकाणी किती हो. कॉन्सन्ट्रेट करणार. हं. त्याच्याऐवजी हं. मल्टिपल ठिकाणी हे हं. सुरू व्हायला पाहिजे आणि मल्टिपल एंटरप्रेन्युअर्स तयार व्हायला पाहिजेत. मी एंटरप्रेन्युअर्स म्हणतोय, हं. मुद्दामून हं. बिझनेसमन नाही म्हणत आहे. येस. ते नंतर येईल, पण आधी हो. एंटरप्रेन्युअर्स यायला पाहिजेत. राइट. येस आणि तुझ्या कामातनं पण तुझं जे असोसिएशन आहे पुण्याबद्दलचं असेल किंवा हं, तुझे वाडा संस्कृती म्हणालास, तुझ्या हं. शॉर्ट फिल्म्स मी बघितल्या आहेत. हो. सो त्याच्यातनं पण ते खूप रिफ्लेक्ट होताना दिसतं. तर ही सगळी झाली तुझी क्रिएटिव्ह साईड. पण जेव्हा आपण बिझनेसबद्दल बोलतो, तर क्लायंटला तू कसं मॅनेज करतोस? म्हणजे खरं तर खूप कॉमन क्वेश्चन आहे हा. हो. पण एका आर्टिस्टसाठी त्यातला तो म्हणजे तो हं, बॅलन्स तू हं, कसा हं, करतोस हे हं. मला ऐकायचंय? क्लायंट हा देव आहे, हो. हे गोंदवून घ्यायचं आणि त्याप्रमाणे आपण काम करायचं असं हं. मला वाटतं. कारण की शेवटी क्लायंटला आपण चांगली सर्व्हिस देतोय. हं. क्लायंटकडून आपल्याला पैसे मिळतात आणि म्हणून ही सगळी जी भट्टी जमलेली हं. जी आहे हं. ती जिवंत आहे, चालू आहे. हं. आज मला हे छान वाटतंय म्हणून मी इन्सिस्ट करतोय हं. आणि क्लायंटला ते छान नाही वाटत आहे. कारण हं. कदाचित असं होतं की आपल्याला त्यांची बाजू माहीत नसते. हो. तर मला नेहमी असं वाटतं की आपण क्लायंटची बाजू पण आधी क्लायंटची बाजू समजून हां, घ्यायला हवी हां. आणि मग आपल्या स्ट्रॅटेजीज डेव्हलप करायला हव्यात. ओके. आणि ते जर का केलं तर क्लायंटला आवडलं नाही असं होत नाही. हं. आणि जर आपलं म्हणणं बरोबर असेल आणि हं. आपण कन्व्हिन्स्ड असू, हं. आपण म्हणजे मला असं वाटतं की आपण खरं तर मनापासून कन्व्हिन्स्ड असू ना, हं. हं. तर आपल्याला क्लायंटला नीट सांगता येतं की आपण हे ओके. का करतोय. हं. पण आपण डळमळीत असू तर मला हं. असं हं. वाटतं की ते क्लायंटलाही सांगता येत नाही हं. आणि मग कुठेतरी तो कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतो. हं. तर मला असं नेहमीच वाटतं की क्लायंट जे म्हणतोय, हं. तर त्या क्लायंटच्या म्हणण्याला काहीतरी कारण आहे. ते जर हं. का आपल्याला समजलं, हं. तर आपण त्याला बेटर सोल्युशन देऊ शकू. हं. म्हणजे फक्त क्लायंट म्हणतोय गुलाबी रंग लाव, म्हणून गुलाबी रंग नाही लावायचा आहे, हो, हेही हो, तितकंच खरं. हो. पण तो का म्हणत असेल गुलाबी रंग लाव, हां. हे जर समजलं, हं. तर मग आपल्याला त्यांना सांगता येऊ शकतं की गुलाबीच्या ऐवजी आपण हा करून बघूया का? फक्त हं. सांगायची पद्धत कशी आहे, येस. त्यांनी ते गोष्टी खूप टॅकल करता येतात बरोबर. आणि नीट हँडल करता येतात आणि अगेन त्या वादाच्या हं. साईडला हं. न हं. जाता हं. फ्रुटफुल होतात आणि हं. इव्हेंच्युअली आपल्याला बिझनेस जनरेट करून द्यायचा आहे त्यांना. राइट. त्यांचा बिझनेस जनरेट झाला की तो आपल्यालाही मिळणार आहे येस. आणि ग्रोथ स्टोरी हं. क्रिएट होणार हं. आहे. मग सो अशी असं मी तुझी काही करतो. पद्धत तू डेव्हलप केली आहेस किंवा काही त्याच्यासाठी वेगळं प्रिपरेशन करतोस का? प्रिपरेशन असं नाही खरं तर हं. म्हणता येणार. मला हं. असं स्पेसिफिक असा हं. मुद्दा सांगता येणार नाही. हं. हं. पण ज्या क्लायंटसाठी आपण काम हं. करतोय, त्या क्लायंटच्या चष्म्यातून हं. त्याचा टार्गेट ऑडियन्स बघून आपण हं. स्ट्रॅटेजी हं. डेव्हलप करावी, ओके. तर ती वर्क होते. हं. आणि कायम आपण जे काम करतोय, हं. ते काम करत असताना आपलं आधीचं काम ह्याच्यापेक्षा बेटर काम आता हं. मी करतोय का? हं. हा हं. प्रश्न हं. सतत विचारत राहिलो येस, स्वतःला, तर येस. ते डेव्हलप होत राहतं. हं. आणि क्लायंटला खूप व्हरायटी द्यायची आहे आपल्याला, हे हं. डोक्यात ठेवलं तर म्हणजे खूप वेळा असं होतं की क्लायंट म्हणतो की आम्हाला एक हं. व्हिडिओ करून हवा आहे. हं. पण त्याच्या पलीकडे जाऊन क्लायंटला खरं तर एक व्हिडिओ नाही, तर क्लायंटला ती वस्तू किंवा सर्व्हिस हं. विकायची असते. हो. तर ती वस्तू विकण्यासाठी एक व्हिडिओ पुरेल का? तर नसेल पुरणार. तर हं. आपल्याला क्लायंटला हे सांगता आलं पाहिजे की आपल्याला लाँग टर्म्सवरती कंटेंट क्रिएट करत राहायला हवा. हं. हं. हे क्लायंट तेव्हाच ऐकतो जेव्हा आपलं इंटेन्शन खूप क्लिअर असतं हं. आणि ह्याच्यामध्ये कुठेही फक्त बिझनेस करायचा असा विचार नसतो. हं. हं. मला असं वाटतं की सक्सेसमध्ये कन्व्हर्जन हं. होण्यासाठी हं. क्लायंटला बेनिफिट होईल हं. हं. या दिशेने जाण्यासाठी क्लायंटबरोबर आपल्याला बऱ्यापैकी डिस्कशन्स करायला लागतात. राइट. त्यांचा बरोबर. बिझनेस खूप व्यवस्थित समजून हो, घ्यायला हो. लागतो. तरच आपण त्यांना त्यांच्या टार्गेट ऑडियन्सला जे सांगायचं आहे, हं. तर ते चांगल्या पद्धतीने कन्व्हे करू शकतो हं. आणि क्लायंटला खूप वेळ द्यायला लागतो. हो, त्या क्लायंटला नक्कीच. खूप वेळ द्यायला हवा. हं. हं. म्हणजे असं होत नाही की चला आपण करूया, मग आमच्या डोक्यात हे आहे आणि संपलं. हं. तर हं. प्रोसेसची सुरुवातच हं. खूप प्रश्नांनी व्हायला हो, पाहिजे. आमचं हो. एक मोठं क्वेश्चनेअर आम्ही पाठवतो. बरं. त्याच्यावरती बेस्ड क्लायंटच्या हं. उत्तरांवरती बेस्ड आम्हाला समजतं की साधारण काय काय? वेनी क्लायंटला हं. त्यांच्या टार्गेट ऑडियन्सना ॲड्रेस हं. करायचं आहे. हं. एक्झॅक्टली कोणता प्रॉब्लेम किंवा कोणतं इनोव्हेशन त्यांना हं. पुढे मांडायचं आहे. हं. आणि मग ते समजत गेलं की मग त्याच्याप्रमाणे स्ट्रॅटेजी आणि मग बाकी सगळ्या गोष्टी आणि मग प्लॅनिंग आणि मग त्याचं ॲक्च्युअल एक्झिक्युशन. ओके. असं लाँग टर्म प्रोसेस असते. पण
मला एक गोष्ट अशी वाटते की क्लायंट आणि वेंडर किंवा क्लायंट किंवा असं ते रिलेशन नसून आपण त्यांच्याच टीममधले एक आहोत ओके. हे जर का आपण मानून काम केलं, मानूनपेक्षा आपण तेच अंगीकारलं आणि केलं तर ती सक्सेस स्टोरी 100% होते. त्याच्यात काही दुमत नाही. राईट. आणि असेच अनुभव मला आत्तापर्यंत आलेत की क्लायंट बरोबर जेव्हा जेव्हा मी म्हणजे मध्येच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बरेच क्लायंट माझ्या एका इव्हेंटमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं एक्झिबिशनमध्ये, अच्छा. एक्सपोमध्ये. तर तिथे अनेक डिस्प्लेजवरती आम्ही केलेले व्हिडिओज होते, ॲनिमेशन्स होती, कॉर्पोरेट फिल्म्स होत्या. सो मला एक नकळत जाणवलेली गोष्ट अशी होती की त्या क्लायंट बरोबर मी सगळ्यांबरोबर सेल्फी काढली, पण सगळ्या सेल्फीमध्ये माझ्या क्लायंटचे माझ्या खांद्यावरती हात होते. सो हा एक वेगळा मुद्दा मला जाणवला की ते रिलेशन अंतर असलेलं नसून आम्ही एक नाही म्हणलं तरी एक मैत्रीचं नातं तयार होतं आणि आम्ही एकत्र काम करतोय आणि एका ध्येयाने झपाटलेला एक क्लायंट असतो, तर तेच ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवून जर केलं तर ते छान होतंच. आणि क्लायंटला जर का ते आवडलं आणि क्लायंटला जर का त्याच्यातून रिझल्ट आला तर का नाही तो पुढे काम करणार 100% पुढे. येस. मला वाटतं तू याच्यावर एक लिंक्डइन पोस्ट पण मी तुझी बघितली हो, मागे केली होती. करेक्ट. पण हे जे तू म्हणालास क्लायंट बरोबरचे अनुभव किंवा तू जी डील करण्याची आता पद्धत तुझी डेव्हलप झालेली आहे, हो. ही ती हळूहळू शिकला असशील, हो, बरोबर? हो, एवढे हो, वर्ष हो, हो. बिझनेस करतोय. अगदीच. पण अगदी सुरुवातीच्या काळात असं कधी थोडा निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा असं कधी क्लायंट ड्रॉप झालाय किंवा नाहीच आता वर्कआउट होते, असं कधी एक्सपिरियन्स झालंय? खूप अवघड आहे सांगणं. असं नाहीच आहे देवाच्या कृपेने. असं काही नाही आहे. कोणताच असा क्लायंट नाही की नाराज होऊन गेला. कॉन्फ्लिक्ट झाले, पटलं नाही कधी. म्हणजे मी जे सांगू पाहतोय ते त्यांना समजत नाहीये किंवा असं होत किंवा गेलं. पहिल्या ह्याच्यात मे बी समजलं नसेल, मग तुला खूप एफर्ट्स घ्यावे लागले असतील. हां, म्हणजे मला ना टू बी व्हेरी ऑनेस्ट असं वाटतं की हे चुकवून ठेवलंय तुम्ही. असं जेव्हा क्लायंटकडनं फीडबॅक येतो किंवा तेजस तू हे बघितलंयस का? असा जेव्हा फोन येतो तेव्हा एक थोडंसं धस्स होतं. सो हा फोन आपल्याला कधी नाही आला पाहिजे ही जबाबदारी मी घेतलेली आहे की तेजस तू बघितलेला आहेस का? किंवा असे डोळे तयार करणं की जे एक स्टँडर्ड सेट केलं असतं ते स्टँडर्ड फॉलो होतंय ना आणि त्या क्वालिटी चेक नंतरच आपलं काम क्लायंटकडे जातंय ना. सो पहिल्या काही वर्षांमध्ये असे आले अनुभव, नाही असं नाही. पण जर चुकलं असेल तर मान्य केलं की चुकलंय, आम्ही करतो नीट. जेव्हा समोरून क्लायंट एवढ्या हक्काने म्हणतो की तुम्ही चुकवून ठेवलंय हे, तर कदाचित आपल्याला ती टेक्नॉलॉजी किंवा ती इंडस्ट्री अजून समजली नाहीये. तर कधीतरी फ्रँकली वेळ मागून घेऊन आणि कधीतरी दिवसाची रात्र करून पण काम करून जेव्हा द्यायचं तेव्हा ते परफेक्ट दिलेलं आहे. येस, येस. या सगळ्यात टीम पण खूप महत्वाची खूप असेल ना, महत्वाची, खूप डेफिनेटली. महत्वाची. सो तू टीम बिल्डिंग कशी करतोस? म्हणजे काय तुझी त्यामागची प्रोसेस आहे? टीम बिल्डिंगसाठी असं काही मी वेगळे सेशन्स किंवा ॲक्टिव्हिटी काही करत नाही खरं तर. मी जसा आहे तसा सगळ्यांबरोबर असतो. आम्ही सगळेजण एकत्र, म्हणजे असं मला नेहमी वाटतं की ना एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर आणि असं एक ती जी मध्ये एक भिंत असते ना ती नसावी. ओके. सगळेच जण आपण एकत्र कामासाठी येतो. एक स्पेसिफिक काय पॅशन असते प्रत्येकामध्ये आणि पैशांच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण सगळेजण एकमेकांशी जोडलो गेलो किंवा पैशांच्या पलीकडे जाऊन आपण माणसांशी जो एकमेकांशी माणुसकी म्हणून वागतो, तर तेवढं जरी वागलं ना तरी चांगली टीम डेव्हलप होते. ते एकमेकांच्या अडीअडचणीला आपण उभे राहतो का किंवा एकमेकांसाठी कामाच्या अडीअडचणी म्हणजे घरच्याच असायला पाहिजे असं नाही, तर कामामध्ये सुद्धा ना खूप वेळा असं होतं की अरे हे सुटत नाहीये, तर कोणीतरी थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्ह त्याला देतो आणि मग ते एकदम पटकन सुटतं आणि काम पुढे जातं. कुठेतरी अडकलेला असतो, प्रॉब्लेम असतो किंवा ते क्लायंटला हवंय तसं होत नाहीये आणि खूप व्हर्जन्सवर व्हर्जन्स चालले आहेत. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर आपण मदत करत राहिलो आणि म्हणजे आमच्याकडे एक गंमत आहे. म्हणजे आमच्याकडे आम्ही सगळेजण जेवायला जे बसतो ते आम्ही सगळेजण खाली बसतो, गोल करून बसतो. आम्ही सगळेजण जे कोणी आहेत ते सगळेजण एक मोठा गोल करून बसतो. आम्ही एकत्र जेवतो, एकमेकांचे डबे खातो. सो टीम बिल्डिंगची मोठमोठी सेशन्स पेक्षाही हे खूप वेगळं टीम बिल्डिंग आमच्यात होत असतं आणि आम्ही खूप नॅचरल आहे आणि असेच आपण आहोत खरं तर. सो त्याच्यासाठी वेगळे एफर्ट घ्यायची काही खरं तर आवश्यकता नाही आणि माणसांना सगळ्यांना पैशांच्या पलीकडे काय हवं असतं तर हेच हवं असतं की एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून सगळेजण आपण एका ध्येयाने काम करतोय, एका ध्येयाने झपाटलेलो आहोत आणि कामामध्ये मजा येते ना, बस. तर ते मला वाटतं की
एक फॉर्म्युला आहे हा. वाव. मस्त आहे खरंच. कारण ना म्हणजे कॉर्पोरेटमध्ये जनरली असं होतं की तुम्हाला ते एक एक रोल्स असतात, राईट? सो बरोबर. त्यामुळे किती नाही म्हटलं तरी येतात मध्ये मध्ये ते हम्म. थोडेसे प्रत्येकामध्ये एक गॅप राहतो, हो, जो मला वाटतं मे बी स्टार्टअप्समध्ये अशा पद्धतीने आपण खरंच फील करू शकतो. व्हेरी बरोबर, नाईस. बरोबर. कारण तो मला एक गोष्ट जाणवते, की एकतर ना मी मगाशी म्हणलो बघ, की तुम्ही एंटरप्रेन्युअर्स आहात का बिझनेसमन आहात. तर तुम्ही आधी एंटरप्रेन्युअर्स असला येस, पाहिजे. येस. तुम्हाला त्यातलं सगळं जमायला पाहिजे. सो फॉल्स कमिटमेंट जात नाहीत. काहीतरी क्लायंटला कमिट करून बसलो, कारण मी बॉस आहे. मी सांगितलं, की मी देतो 2 दिवसात. पण मलाच माहीत नाही, की करायचं कसं आहे. तर माझ्याकडनं फॉल्स कमिटमेंट जाणार आहे. हो, पण बरोबर आहे. आज मला माहिती आहे, की त्या सॉफ्टवेअरमध्ये बसून किती कॉम्प्लेक्स गोष्टी कराव्या लागतात, किती वेळ द्यावा लागतो. तर फॉल्स कमिटमेंट जाण्याचं काही कारण बरोबर नाहीये. आहे. उलटं बफर राहतो. क्लायंटला वेळेआधी गोष्टी मिळतात आणि दॅट इज द बिगेस्ट ॲडव्हान्टेज. मला असं वाटतं, की तुमचे पाय जमिनीवरती पाहिजेत आणि तुम्ही त्यांच्यासोबत बसून काम करता आलं पाहिजे. आणि तुम्हाला जर कळत नसेल किंवा मला सुद्धा खूप वेळा टीममधल्या नव्या मेंबर्सकडनं नव्या गोष्टी शिकायला मिळतात. सो किती जरी मी क्लायंटशी कम्युनिकेशनमध्ये जरी असलो तरी सुद्धा टीमबरोबरचं कम्युनिकेशन, टीमबरोबर बसणं, ॲक्च्युअल काम करणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्यातून डेव्हलपमेंट दोन्ही साईडला होत राहते. बरोबर. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा एक वेगळा अप्रोच मुलांना मिळतो आणि आपल्याला नव्या गोष्टी जेन झी, हो, जेन हो. अल्फा ह्या Yes. सगळ्यांकडनं शिकत राहायला पाहिजे आणि ते वर्क होतं. बरोबर आहे. सो आता तू जेनझी, जेन अल्फा म्हणालास, तर तुझ्या पण टीममध्ये जेनझीज असतीलच, हो, राईट? असतात ना, येस. असतात. तर कसं त्यांच्याबरोबर कसं डील करतोस? मजा येते काम हो करायला ना? त्यांच्याबरोबर. हो, म्हणजे कसं आहे, की आपण काही एक्सपिरियन्स घेऊन आलेलो आहे. हं, हं. आपणही कधीतरी जुन्या पिढीला असे असूच ना, की हे हो. काय नवीन मुलं अशी. बरोबर. पण त्यांच्याकडे काहीतरी एक वेगळी गंमत आहे. त्यांच्याकडे क्युरिओसिटी खूप आहे. त्यांच्याकडे पेस आहे. त्यांनी AI आल्यापासून त्यांनी या फील्डमध्ये ग्रिप घेतली आहे. सो मला असं वाटतं, की त्यांचा एक अप्रोच वेगळा आहे. त्यांच्याकडे गोष्टींकडे बघायची एक वेगळी नजर आहे. काही गोष्टी त्यांच्यात डेव्हलप कराव्या लागतील, ओके. ज्या आपल्याकडून त्यांना कन्व्हे व्हायला पाहिजेत. आणि काही गोष्टी त्यांच्याकडनंही शिकण्यासारख्या आहेत. येस. कारण शेवटी कसं आहे, की पिढीमध्ये कॉन्फ्लिक्टपेक्षा 2 पिढ्या मिळून एकत्र काम करता आलं तर अजून मजा येते. राईट. आणि त्यातूनच ते खरं तर व्हेरिएशन किंवा ट्रेंडला आपण धरून कधी चालू शकू, तर ती जनरेशन आपल्यासोबत असेल तर. येस, राईट. आणि दॅट इज द बिगेस्ट ॲडव्हान्टेज, की आमच्या टीममध्ये 15 वर्षाचा एक्सपिरियन्स असलेल्यांपासून ते अगदी आत्ता फील्डमध्ये आलेले नवे असे पण सगळेजण आहेत. ओके. त्या सगळ्याचं कॉम्बिनेशनमधून खरं तर छान क्रिएशन होतं. हो, नाईस. आणि म्हणजे जेनझीज बद्दल पण खरं तर असं म्हणतात, की लवकर जॉब सोडतात किंवा हो. जास्त टिकत नाहीत. तर असं पण तुला एक्सपिरियन्स येतात? मला असं वाटतं, की म्हणजे क्रिएटिव्ह स्प्लॅशची महत्त्वाचं एक वेगळेपण असं म्हणायचं झालं तर क्रिएटिव्ह स्प्लॅश कोणाला सोडणार नाही. दोन्ही अर्थाने सोडणार नाही. मी तुला सोडणार नाही असंही म्हणू शकतेस, किंवा सोडणार नाही म्हणजे हात सोडणार नाही. तुम्ही तुमच्यासोबत आहे. क्रिएटिव्ह स्प्लॅश इन ऑल मुवमेंट्स असणार आहे. तर ते एक आहे. आणि पॅरलली ज्याच्यामध्ये काहीतरी नवीन शिकायची ओढ आहे, ज्याला बदलणाऱ्या ट्रेंड्सचा हात धरून ग्रो व्हायची काय म्हणता येईल पॅशन आहे, तर त्यांच्या सोबत काम करायला कायम आवडतं आणि मग ती टीम म्हणून डेव्हलप होते. तर नव्या जनरेशनचं पटपट स्विच मारणं, त्यांना डेव्हलप व्हायचं असतं, किंवा त्यांना एक्सपिरियन्स म्हणून कधी छोट्या कंपनीमध्ये काम करून मोठ्या कंपनीमध्ये पिच इन व्हायचं असतं, किंवा असं खूप त्यांचे ॲस्पेक्ट्स असतात. पण मला असं वाटतं, की प्रत्येकाचं करिअर आहे, प्रत्येकाचं लाईफ आहे, ते डिसिजन्स घेत जाणार आहेत. बरोबर आहे. एका सर्टन स्टेजला ॲज अ कंपनी म्हणून मला असं वाटतं, की मला अशी कधी भीती नाही वाटली पाहिजे, की आईला हा नसेल तर काय करायचं. तर ती भीती माझ्या मनात नाही. पण मला हा रिस्पेक्टही आहे, की ते आहेत म्हणून सगळं आहे. तर दोन्ही हँड इन हँड जातं. पण खरं बघायचं झालं तर काम कधीच कुठलं थांबत नाही. कामं होत राहतात. आज हा नाही तर तो नाही तर तो. पण जर जी पहिल्यापासून लोक आहेत, जे मनापासून काम करतात, ते एकत्र राहिले तर काम खूप लेवलला जातं आणि खूप छान होतं. आणि म्हणून माणसं धरून ठेवायला हवीत. आणि त्यांच्यामध्ये म्हणजे एक्झॅक्टली त्यांना काय हवंय, की जेणेकरून ते इथे थांबतील, हे समजलं तर मला असं वाटतं, की राहू शकतात माणसं. आणि जे सोडून जाणार आहेत त्याच्यापेक्षा जे आहेत त्यांचा विचार करावा. सोडून जाणार आहेत, तर ते स्टेशन्स आहेत ती आपल्या लाईफमध्ये किंवा करिअरमध्ये येणारी, की ती मागे जाण्यासाठीच आली होती. सो पण मग अशी माणसं चूज करताना काही तुझ्या वेगळ्या स्ट्रॅटेजीज असतात का?
खरं म्हणजे तर थोडक्यात हायरिंग तू कसं करतोस? माणसं चूज करताना मी विश्वास खूप टाकतो. हं, हं. त्या विश्वास टाकण्यामुळे कदाचित मला असं वाटतं की ती माणसं जबाबदारी घेतात ओके. आणि ती अपॉर्च्युनिटी जेव्हा नॉक करते तेव्हा हं. ती अनेकांचे दरवाजे ठोठावत असते. हं. जो पहिला दरवाजा उघडेल त्याला ती संधी मिळते हो, आणि तो काम ते करून हो, जातो आणि हो. मग तो राहतो तिथे. हं, हं. तर हे म्हणजे कन्सिडरिंग त्यांना दिलेल्या अपॉर्च्युनिटीज आणि ते त्याचं काय करतात हं, याच्यातून हं. ती टीम डेव्हलप होत जाते हं. आणि ॲप्रिसिएशन फार महत्त्वाचं असतं हो, आणि ते हो. दरवेळी पैशांच्या स्वरूपात असं नाही. चांगले हं. 4 शब्द, कधीतरी हं. एखादी कॅडबरी हं, आणि हं. एखादं छोटंसं जेस्चर तुमचं हं. खूप मोठं काम करून जातं आणि खरं तर तेच हवं असतं बरोबर माणसांना, आहे. की कामाचं ॲप्रिसिएशन होतंय. हां. क्लायंट काय म्हणाला तुझ्या कामाबद्दल हे हं. जेव्हा माणसं ऐकतात ना, हं, हं, तर हं. तेव्हा त्यांना इतकं छान वाटतं, की हं. अरे क्लायंट ॲप्रिशिएट करतोय, ग्रुपवर ॲप्रिशिएट हो, करतोय हो. आणि क्लायंटसोबत त्यांना बोलू द्यायचं, त्यांच्यावरती हां, विश्वास ठेवायचा. हां. हं. तर असं कोणी कोणाचं काम काढून घेऊ शकत हो, नाही. हो. ते असतील तरी नसतील तरी. हं. ते शेवटी आपलेच आहेत आणि हं. त्यांनी म्हणजे पुढे जाऊन त्यांनी आपलं काम नेलं वगैरे असं मला कधीच वाटत नाही. रादर हं. मला जगात कॉम्पिटिशन ही गोष्टच आहे असं मला वाटत नाही. म्हणजे बरं. आपल्या इंडस्ट्रीमध्ये हां, इतकं काम आहे, की हां. सगळ्यांनी काम केलं तरी सुद्धा काम पुरून उरणार आहे, हो. एवढं काम आहे. तर मला असं नेहमी वाटतं, की एकमेकांसोबत काम हं, करू, हं. कोलॅबरेशन्स करत राहू आणि हं, त्यातून हं. डेव्हलपमेंट होत राहते. मग ती एम्प्लॉईज बरोबरची असेल किंवा क्लायंट्स बरोबरची असेल, हं, ती हं. कोलॅबरेशन्स कायम व्हायला पाहिजेत. आणि ओके. म्हणून मला असं वाटतं, की मी सगळ्यांना कलीग म्हणतो. मी असं कधी एम्प्लॉयी म्हणून हां, हां. ट्रीट नाही केलेलं कधी. सो ओके. सगळेजण एकमेकांशी आम्ही हं, छान हं, मिळून मिसळून हं. असतो. हो. आणि कामामध्ये तर म्हणजे कोणी असं विसरूनच जातात, की हं, हं. असं कोणीतरी सर आपले आहेत हो, आणि ते हो. आपल्याला काहीतरी सांगतायत. सो मजा येते आणि हं, हं. काम करायची मला स्वतःला आवड असल्यामुळे हं, हं. त्यांच्यामध्ये बसून काम करतो हं, आणि दॅट इज द प्लस पॉइंट विच आय फील, हं. की एक टीम चांगली डेव्हलप होण्यासाठी. हं, मस्त. मला तुझा ना तो असा निखळ अप्रोच जो होता ना, की हं. विदाऊट कॉम्पिटिशन एंड ऑल तो खरंच खूप आवडला आणि मजा येत असेल तुमच्या हो, ऑफिसमध्ये पण हो. 100% सगळ्यांना काम करायला. मला तुला आता तुझा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्या थ्रू विचारायचं आहे, की आताचे जे नवीन डिझायनर्स आहेत, नवीन क्रिएटर्स आहेत, जे हं. आता या फील्डमध्ये येतायत नवीन. सो त्यांना तू काय सजेस्ट करशील, की काय गोष्टींवर त्यांनी फोकस केला पाहिजे? अ, वेगवेगळ्या गोष्टी आहेत खरं तर सजेस्ट हं, हं. करण्यासारख्या. एक म्हणजे मगरीसारखं पडून राहता आलं पाहिजे, की बरं. तुम्हाला म्हणजे नक्की म्हणजे काय? मगर कशी हलत हं. नाही. बरं. तर करून बसली हो, असते. हो. दगड वाटते ती हो, एका सर्टन हो. स्टेजला. सो नव्या पिढीला मला असं वाटतं, की ती काम येईपर्यंत ना तुम्ही हं. शांत राहायला पाहिजे. बरं. आत्ताच्या जनरेशनमध्ये हं. थोडंसं शांत नाही हं, राहू शकत. हं, ते हं. खूप चलबिचल होते. हो. तर ते एक मला वाटतं, की हं. कामं येतात. हं. खूप आपण बिया पेरून ठेवल्या असतात म्हणून सारखी जमीन नाही ना उकरू शकत. हं, तर हं, थोडं हं, थांबायला पाहिजे. हं. येणार आहे तो कोंब फुटणार आहे, हं. पालवी फुटणार आहे. हं. तर त्याच्यासाठी थोडा वेळ पाहिजे आणि हं. शांत राहता आलं हं, पाहिजे. हं. तर ह्या फील्डमध्ये काम करत हं. असताना असंच होतं, की हं. आपण खूप वेळा खूप एफर्ट्स घेतो हं. आणि काम जनरेट होत नसतं. हं. पण आपले हे सगळे एफर्ट्स वाया नसतात गेले. हं. ते डेव्हलप व्हायला काही वेळ जात असतो ओके. आणि मग कधी-कधी असं होतं, की आता सगळंच एकदम सुरू झालंय हं, आणि हं, हं. ते होतच असतं आणि ह्या हं. फील्डमध्ये तर ते आहेच आहे, की क्लायंट म्हणणारच आहे, की हं. आम्हाला कालच हवा होता हो, व्हिडिओ. हो. पण आपल्यालाही ते सांगता आलं पाहिजे, की काल व्हिडिओ हवा होता तर तुम्ही 1 महिना आधी यायला हवं होतं. हां. आता नाही होऊ शकत. तर ती एक गोष्ट आहे आणि हं. नव्या पिढीला मला असं सांगावसं वाटतं, की अतोनात मेहनत घ्यायची तयारी हं, ठेवा. हं. इनिशियल स्टेजला सॅलरी एक्स्पेक्टेशनकडे सांगून बघू सुद्धा नका. हं, हं. कामाला लागा. हां. कामाला लागा आणि हं. जे काही पदरात मिळेल, जी हं, हं, अपॉर्च्युनिटी मिळेल, मी हं. मगाशी म्हटलं तसं, की अपॉर्च्युनिटीने नॉक केलं, की हं. तुमचं दार पहिलं उघडलं येस, पाहिजे. येस. कारण ती अपॉर्च्युनिटी तुम्हाला हं. अनेक दालनं ओपन हं, करून हं, देणार असते. हं, हं. आणि त्या अपॉर्च्युनिटीमध्ये होतं असं, की ती जबाबदारी असते. हं, हं. म्हणजे तुम्ही जर का ती घेतलीत, तरी तुम्हाला पार पाडायची असते. हो, हो. म्हणजे मी क्लायंटला हो म्हणालोय आता. हो. मी बरोबर. 3 दिवसात देतो म्हणालोय, हं. आता मला ते करायचंय. हं, सो हं. ही 3 दिवसांनी द्यायची जी जबाबदारी आहे, हं. ही मानगुटीवरती घ्यायची हो, कंपल्सरी. हो. ती जबाबदारी घेतली की मग आपोआप पूर्ण बरोबर. होते. हं. पण मग मी आधीच विचार करायला लागलो, की अरे हं. ह्याचं काय होईल, त्याचं हं. आणि ही जी अँक्झायटी आणि हां, हे जे हां. आत्ताच्या मुलांना येतं ना, हो, हो. त्याला वेळच मिळत नाही. कारण तुम्ही घेतलंय ते आता एक्झॅक्टली. आणि आता हो. करा. हं. मग म्हणजे आता केल्याशिवाय तुम्हाला माघार हं. नाही. म्हणजे हो, गडाचे हो. दोर केव्हाच कापून बरोबर टाकलेले आहेत. आहे. आता एकतर मरा नाही तर मारा. येस, येस. त्यातला 2 पैकी एक ऑप्शन हं. निवडा. तर मग त्याच्यापेक्षा काम करूया, हं, अशा हं, ह्यानी हं. त्यांनी काम करायला पाहिजे असं मला वाटतं. स्पेसिफिक एरिया त्यांनी हं, निवडावा. हं. अं,
इन्स्टिट्यूट्स बऱ्याच गोष्टी शिकवणार आहे, पण ह्यातून तुम्हाला काय आवडतंय, तुम्हाला कशात काम करायला छान वाटतंय, ते जर का तुम्ही आयडेंटिफाय करू शकलात आणि त्यातनं तुम्हाला जर का लक्षात आलं की हे माझ्याकडनं छान होतंय आणि हे माझं एफर्टलेस होतंय, तर मग ती गोष्ट थोडीशी डेव्हलप करण्याकडे त्यांनी भर द्यायला पाहिजे. ओके. अजून एक मला असं वाटतं की पेशन्सचा तर गेम आहेच, मी मगाशी म्हणलो तसं, पण त्याही पलीकडे जाऊन टीम बरोबर डिस्कशन्स व्हायला पाहिजेत आणि एक्सप्रेस व्हायला शिका. अच्छा. बोललं पाहिजे. म्हणजे मला ना असं वाटतंय की एखादं ॲनिमेशन समजा आता सांगायचं आहे की आपण काय एक मशीन आहे, तर त्या मशीनच्या आतमध्ये काही हॅमर मिल आहे. हॅमर मिल म्हणजे एक ह्याची ग्राइंडिंग प्रोसेस चालते. तर ती ग्राइंडिंग प्रोसेस कशी चालते, तर कॅमेरा आपला चाललाय, मग कॅमेरा तिथे पोहोचला. कॅमेरा पोहोचल्यानंतर मशीनचं केसिंग सगळं निघून गेलं आणि आतमध्ये त्या सगळ्या चिली आहेत आणि त्या सगळ्या ग्राइंड होत आहेत आणि मग त्याचे बारीक बारीक तुकडे होत आहेत. स्लो मोशनमध्ये कॅमेरा गेलाय आणि मग तुझी एक चिली अशी आहे आणि मग तिला जर का ती हॅमर मिलमधला हॅमर बसला की त्याचे फ्लेक्समध्ये त्याच्या बिया अशा पार्टिकल्समध्ये उडतायत आणि मग तू व्हिज्युअलाइज कर की ते कसं होतंय. असं त्यांना हे सांगताही आलं पाहिजे, व्यक्तही होता आलं पाहिजे. तर एक्सप्रेशन फार महत्वाचं आहे. जो पहिला विषय होता आपला की एक्सप्रेशन. सो डिझाईन हे एक्सप्रेशन आहे आणि जर का हे मुलं मोकळेपणाने सांगू शकली, मग ती व्यक्त व्हायची भाषा वेगळी असेल. कदाचित ते लिहित असतील, कदाचित ते व्हर्बली सांगू शकत असतील, पण मला असं वाटतं की त्यांनी ते सांगितलं पाहिजे. मी करायला गेलो आणि मग करत बसलो आणि दिवसाच्या शेवटी जर माझ्या लक्षात आलं की हे होत नाही, तर मग तो गेला वेळेचा काय करणार. आणि इंडस्ट्री तुम्हाला टाइम नाही परमिट करत एवढा, तर मग तुम्ही जर का आधीच सांगितलं की मला हे वाटतंय हे बरोबर आहे का, तर हे एक्सप्रेशन मधनं येऊ शकतं आणि ते जेवढं छान तुम्ही एक्सप्रेस कराल तेव्हा तुम्हाला काय वाटतंय तेच तुम्ही सांगू शकाल त्या दिवशी तुम्ही अर्धी बाजी मारलेली असेल. अशा काही गोष्टी आहेत की ज्या त्यांनी फॉलो कराव्यात आणि प्रामाणिकपणे काम करत राहावं. कामाकडे काम म्हणून बघितलं, पैसे आपोआप येतीलच. बरोबर आहे. तू बऱ्याच यंग डिझायनर्स बरोबर पण काम करतो. सो असं काही अशा कॉमन मिस्टेक्स तुला जाणवतात त्यांच्यामध्ये की या त्यांनी अवॉइड केल्या तर बरं करू शकतील, असं काही? मला असं वाटतं की त्यांनी गोष्टी पाहायला शिकायला पाहिजे. आज रील्स पाहतात ते लोक. रील्स पाहण्याबद्दल विरोध नाही, कारण तेच आता विश्व आहे आणि तिथेच सगळं येऊन ठेपलंय. तर 30-30 सेकंदांनी माझे इमोशन्स बदलत आहेत. मला 30 सेकंदांनी रडायला येतं, 30 सेकंदांनी हसायला येतं, 30 सेकंदांनी इमोशनल होता येतं. सो माझ्या डोक्यामध्ये पक्क फिट होत नाहीये, काहीच पक्क होत नाहीये की मला ह्या इमोशनमध्ये राहता आलं पाहिजे. तर ते एक होतं. आणि तू काय प्रश्न म्हणालीस आता? की कॉमन मिस्टेक्स असं कॉमन मिस्टेक्स की नवीन म्हणजे ही यंग डिझायनर्स स्पेशली करतात असं तुला वाटतं का काही? म्हणजे मे बी स्क्रोलिंग एक असू शकतो. स्क्रोलिंग हा तर आहेच आहे. म्हणजे मला तर कायमच वाटतं की त्यांनी त्याच्यामध्ये ना असं वाहत जायला पाहिजे. एखाद्या गोष्टीला धरलं की ते करण्यासाठी ना खूप वेळ दिला पाहिजे. तर तो अटेन्शन स्पॅन कमी झाल्यामुळे झालाय. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला खूप गोष्टी पाहायला मिळत आहेत ना, तर त्याच्या नोंदी व्हायला पाहिजेत. मी कायम म्हणतो की तुम्ही ना वही पेन घेऊन या. कदाचित हे थोडं ओल्ड स्कूल वाटतं, पण हाताने लिहिलं ना की ते डोक्यात इतकं पक्क होतं ना की ते कधीच विसरत नाही. आणि हे थंब रूल्स आहेत किंवा हे प्रूव्हन टेक्निक्स आहेत. ह्याचा जनरेशनशी काही संबंध नाहीये. हे लक्षात ठेवायची पद्धत आहे. तर आज मी सगळं फोनवरती लिहितो, तर त्याच्यापेक्षा मी कागदावरती लिहिलं तर कदाचित माझे मुद्दे असतात, मला टिक मार्क्स करता येतात. आमच्या ऑफिसमध्ये जर बघायला गेलं तर असे चिकटवलेले आहेत स्टिकी नोट्स प्रत्येक कम्प्युटरच्या समोर आणि त्या क्लायंटशी रिलेटेड त्या गोष्टी त्यांनी कागदावरती हाताने लिहिलेल्या आहेत. तर ती एक गोष्ट मला असं वाटतं की त्यांनी करायला पाहिजे की लिहायला पाहिजे. जे काही असेल, क्लायंटनी चेंजेस जरी सांगितले ना तरी सुद्धा 1, 2, 3, 4, 5, 6 लिहा. राहून नाही जाता कामा. आणि मला एक गोष्ट अशी वाटते की शिस्त पाहिजे की फाईल तुम्ही सेव्ह करता तेव्हा मी माझ्या नावाने फाईल सेव्ह करणार नाही. मला हवं तसं एक फोल्डर स्ट्रक्चर नवीनच तयार करणार नाही. सो सिस्टीम सेट झाली तर ती सिस्टीम काहीही झालं तरी, प्राण गेला तरी चालेल, पण ती फॉलो करायची आहे. तर ते एक महत्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे अगदी डिरेक्टरी स्ट्रक्चर पासून, नेमिंग स्ट्रक्चर पासून सगळ्या गोष्टी जर नीट फॉलो केल्या ना, तर उद्या मी नसेल तरी सुद्धा मला सुट्टीच्या दिवशी फोन नाही आला पाहिजे की अरे हे कुठे आहे. कोणीही बसलं तरी ते सापडलं पाहिजे आणि केलं पाहिजे. ती सिस्टीम क्रिएटिव्ह स्प्लॅशमध्ये आम्ही लावली आणि ते सगळेजण फॉलो करतात आणि इट वर्क्स. वाव, मस्त. अजून म्हणजे सॉफ्टवेअर्स खरं तर आपण पटकन शिकतो, राईट, शिकता येतात. पण क्रिएटिव्ह थॉट प्रोसेस या मुलांनी डेव्हलप करण्यासाठी काय करावं असं तुला वाटतं? ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स खूप व्हायला पाहिजेत. ओके. प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टी पाहत मोठा झालेला आहे. त्यांनी एकत्र यायला पाहिजे.
कोणत्याही कारणाशिवाय हं. जनरल गप्पा खूप व्हायला पाहिजेत. ओके. टेक्नॉलॉजीचं एक्सचेंज व्हायला हं, पाहिजे. हं, मी काय बघितलं, मला काय वाटलं, हं, या सगळ्या गोष्टींचं एकमेकांशी जर का गिव्ह अँड टेक झालं, हं. तर ॲक्च्युअली इट्स अ सिनर्जी ना, म्हणजे या, 1 अधिक राइट. 1 बरोबर काहीही होण्याची शक्यता निर्माण होते. हं, तर हं. तसे जर का 10 जण बसलेले हं. असतील, तर काहीच्या काही लेव्हलला ते जाऊ शकतं. बरोबर आहे. तर ते एक मला वाटतं. ओके. पण हे ऑफिसमध्ये मे बी होऊ शकतं. पण हं, समजा जी मुलं आता शिकतायत, जॉब हं, नाही अजून करत आहेत, हं. तर त्यांनी कसं मग म्हणजे दरवेळी त्यांनी तो फ्रेंड्स बरोबर ग्रुप असेलच असंही नाहीये समजा. तर त्यांनी खूप एक्सप्लोअर करायला पाहिजे. हां, म्हणजे माझ्या इनिशियल स्टेजला मला आठवतंय 1 हं, तासाची बॅच असायची. हं. पण आम्ही 1 दिवस बसायचो. 8-8 बरं. तास इन्स्टिट्यूटमध्ये बसायचो. हां, हां. एखादा मित्र राहायचा शेवटपर्यंत. हं, पण आपण एक्सप्लोर करत राहायला पाहिजे. हं, बाहेर काय-काय गोष्टी घडतायत. एआयमुळे बऱ्यापैकी गोष्टी बदलतायत. हं, कामाची हं, पद्धत हं, बदलतीये. हं, तर मला असं वाटतं, की हे सगळं टेक्नॉलॉजिकल जे काही बदल होत आहेत, ते हं, पटकन अडॅप्ट करायचे हं, आणि सतत पाहत राहायचं, ऑब्झर्व्ह करत हं, राहायचं हं. आणि त्याच्या नोंदी ठेवायच्या. ओके. येस, त्यांनी खूप फरक खूप फरक पडेल पडतो. खूप 100%. फरक पडतो. आणि असं कोणतं एखादं अंडररेटेड स्किल तुला वाटतं का, की जे प्रत्येक डिझायनरनी शिकलंच पाहिजे किंवा कोणत्याही क्रिएटिव्ह पर्सननी, जे त्यांना खूप हेल्पफुल ठरेल? पेपर, पेन्सिल, हं, हं. स्केच, ओके. म्हणणं व्यक्त करण्यासाठी हं, लिखाण, हं, हं, म्हणणं मांडण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी भाषेवरती कोणत्याही एका प्रभुत्व. हं, हं, या 2-3 गोष्टी जर का केल्या, हं. तर एक्सप्रेशन चांगलं होईल. ओके. एक्सप्रेशन जेवढं चांगलं तेवढं हां, हां. क्लॅरिटी येईल हं, आणि म्हणणं माझं जे आहे ते मी अगदी स्पष्ट आणि क्लिअर हं, मांडू शकेन. हं. तर राइट. या 2-3 गोष्टी म्हणजे एकतर पेन्सिल आणि हां, पेपरचं हां, रिलेशन हां. डेव्हलप व्हायला पाहिजे. ओके. कितीही नाही म्हटलं तरी iPadवरती जरी मी करत हं, असेन, हं, तरी मला तो फील आज iPad देतंय. मी हं, पेन्सिलचा टच जेव्हा पेपरला हं, करतो, तेव्हा हं, जेव्हा जे फ्रिक्शन क्रिएट होतं, हं. ते फ्रिक्शनसुद्धा Procreateवरती फील करता येतंय. हो, त्याची हो. गरज का वाटते? कारण की हे सगळं आपलं रूट्स आहेत ना. हं. तर ते एक एक्झॅक्टली. आहे या. किंवा कागद पेन घेऊन आपण लिहितो, तर ते हं, लिहिण्यामुळे हं, आपल्याला सिस्टीम येते कामाला, हं, ती शिस्त येते. हं. तर ते पाहिजे आणि व्यक्त होण्यासाठी बोलायला पाहिजे. धड-धड, धड-धड बोलत राहायला पाहिजे. हं, तर हं. खूप वेळा असं होतं की इंट्रोव्हर्ट असतात, बोलत नाहीत किंवा बोलायची सवय नसते. तर ते जरी जरी झालं ना, तरीसुद्धा त्यांना ते सोपं जाईल. सो ह्यात बेसिक गोष्टी आहेत. हं, पण ह्या कुठेतरी मिसिंग आहेत. कारण व्यक्त होण्यासाठी माणसं अवतीभोवती नाही आहेत किंवा कदाचित जज करतील का लोकं, हे एक हं, मनात हं, बॅक ऑफ द माइंड खूप गोष्टी चाललेल्या असतात आत्ताच्या हं, मुलांच्या हं, हं, डोक्यात. हं. सो ते जज करतील का, ते काय हो, म्हणतील, हो, ह्याच्या हो. पलीकडे जाऊन मला काय वाटतं हे स्पष्ट सांगता आलं हं, पाहिजे हं. आणि निर्भीडपणे सांगता आलं पाहिजे. येस. राइट. आणि म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना, की आपण डिझायनर्स शक्यतो असं म्हणतील, की मी काही फार बोलत नाही किंवा हं. लिहित नाही, पण मी डिझाईनमध्ये छान आहे. पण हं. डिझाईन करताना खरं तर ही स्किल खूप महत्त्वाची असते, हो की आणि ते चित्रातनं जे माणसं हां, बोलतातच की. एक्झॅक्टली. त्यामुळे ते एक्सप्रेस होणं जर हो, तुमचं इथे हो, हो. डोक्यात क्लिअर असेल आधी, तर ते ते तुम्ही येणारच आहे. मे बी सॉफ्टवेअरवर असेल, कागदावर असेल, करेक्ट, कुठेही उतरू करेक्ट, शकता. करेक्ट. येस. सो आपण एक आता रॅपिड फायर राउंड घेऊयात बरं. छोटासा. तुला असं कोणतं रिजेक्शन मिळालंय ज्यातून तू सगळ्यात जास्त शिकलायस असं असं काही आहे? खरं तर नाही. बरं. ओके. पण रिजेक्शन्समध्ये त्याला ॲक्चुअली मला असं वाटतं की रिजेक्शन नसून अ, एक चान्स होता तो, असं ओके. समजतो मी. अच्छा. असा कोणता होता? असं बरेच वेळा कधी म्हणजे हं. असं होतं की फर्स्ट ड्राफ्ट जो जातो ना, हं, हं. तिथे तो येतो आपल्याला, कारण अच्छा. आपल्याला ती टेक्नॉलॉजी नवीन असते. हं, सो आपण जेव्हा फर्स्ट कट पाठवतो, तेव्हा क्लायंट हं. म्हणतो की नाही, नाही, हो, आम्हाला हे हो, नव्हतं म्हणायचं. हो. सो तिथे हरवून न जाता, अच्छा, हे अशा पद्धतीने होतं का? हं, सो हं. तिथे आपली जबाबदारी येते की क्लायंटला जे म्हणायचं आहे, ती एक संधी असते ना. हं, सो हं, ती हं. अपॉर्च्युनिटी न सोडता ती जर का चांगली केली तर हं, ते होतं आणि हे होतं म्हणजे क्लॅरिटी येण्यासाठी हं. कधी-कधी वेळ लागतो. पण ओके. असे इन्सिडेन्सेस येत राहतात. अच्छा. ओके. आत्ताच्या सध्याच्या कोणत्या डिझाइन ट्रेंडला तू खूप बोर झालायस? जिबली. ओके. ओके. फ्रेशर्ससाठी काय सजेस्ट करशील, की फ्रीलान्सिंग की जॉब करावा त्यांनी सुरुवातीला? अ, त्यांच्या त्यांच्या पॅशनप्रमाणे त्यांनी ठरवावं. दोन्हीही ओके. वाईट नाही आहे. हां. पण जॉब केलात तर मला असं वाटतं की तुम्हाला खूप एक्सपोजर मिळेल मिळेल. कामाचा. येस. आत्ता सध्याची तुझी सगळ्यात आवडणारी कॅम्पेन कोणती आहे? CGI रील्स बघतो ना आपण, हो, हो. की कुठेतरी हेलिकॉप्टरने शनिवार वाड्यावरती प्रोडक्ट्स येस, येस. चालले हो, आहेत ते खूपच किंवा आजकाल हे ट्रेंडिंगमध्ये हां. आहेत. तर ते बऱ्यापैकी पुण्यातल्या बऱ्याच एजन्सीजबरोबर पण हं, मी काम हं. करतो हं. आणि फूड इंडस्ट्रीमध्ये हं, चितळे हं. असतील किंवा
आठवले फूड्स, हम्म. दामले लाडू किंवा अग्रज किंवा ह्या सगळ्या क्लायंटसाठी आम्ही आता असं कंटेंट करतोय. ओके. काही एजन्सीज बरोबर काम करतोय, हम्म. काही डायरेक्ट क्लायंट बरोबर करतोय. हम्म. पण CGI मध्ये मला आवडणारी गोष्ट अशी आहे की हम्म. शूट आणि ॲनिमेशनचं कॉम्बिनेशन हो, त्याच्यात आहे हो, आणि त्याच्यात लिमिटलेस पॉसिबिलिटीज हम्म. आहेत. हम्म. मग तो मला आवडणारी गोष्ट आहे की त्याच्यात चॅलेंजेस आहेत, येस येस. त्याच्यात ॲबिलिटीज स्ट्रेच होतात आणि म्हणून मला ते CGIचं जरा इंटरेस्टिंग वाटतं, कारण त्याच्यात खूप काही आहे करण्यासारखं, खूप काही आहे करण्यासारखं. येस. तुझ्यातली अशी कोणती नॉन डिझाईन एखादी स्किल जी तुला तुझ्या कामात खूप उपयोगी पडतीये? मी कविता लिहितो. ओके. येस. सो लिहिणं लिहिणं, मेनली लिखाण ते आहे. लिखाण. ओके. आता अगदी ऑलमोस्ट आपण शेवटाकडेच आलेलो आहोत. तर तू काय ह्या नवीन अस्पायरिंग क्रिएटर्सला काय ॲडवाईस देशील? कामामध्ये सातत्य असू हम्म. देत. हम्म. रोज नवीन काहीतरी येत आहे, तर रोज नवीन काहीतरी धडपड हम्म. तुमची चालू राहू देत की हम्म. मी आज हम्म. वेगळं काहीतरी करणार आहे. हम्म. आणि वेगळं काहीतरीच्या नादामध्ये असं फक्त होऊ देऊ नये हम्म. की ज्याचा क्लायंटला उपयोग नाही होत आहे. हम्म. मला खूप वेगळं काहीतरी करावंसं वाटतंय, हो. म्हणून मी असं काहीतरी करतोय की ज्याचा क्लायंटला काहीच उपयोग नाही. हो. सो कायम तो एक चेक ठेवायला हां, पाहिजे, हां, हां. असं मला वाटतं. आणि मग त्यातून डेव्हलप होईल आणि टीम म्हणून बिल्ड होणं गरजेचं आहे. ओके. सोबत जे हम्म. कोणी आपले कलिग्स काम हम्म. करतायत त्यांच्याकडनं सतत आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. हम्म. याच्यावरती विश्वास पाहिजे आणि त्यांच्याकडून शिकतोय ह्याच्यात कमीपणा नाही आहे, हे जरी आपल्या डोक्यात असलं तरी सुद्धा डेव्हलपमेंट कायम होत राहणार. येस. राईट. मगाशी आपण सगळी ती ती तुझी जर्नी बघितली क्रिएटिव्ह स्प्लॅशची. तर आता 10-12 वर्ष झाली आहेत सुरू हम्म, करून. हम्म, सो जर क्रिएटिव्ह स्प्लॅश तुला आत्ता सुरू करायचं असेल 2025 मध्ये, हम्म. तर आत्ता तू काय वेगळं करशील आत्ताच्या सगळ्या बदललेल्या सिच्युएशननुसार? रोज वेगळं काहीतरी करतोच आहे, त्याच्यामुळे आजची नवी ओके. सुरुवात असते. आज हं, ऑफिसला हं. गेलो की आज काहीतरी नवीन स्टुडिओमध्ये असणारच हं, आहे. हं. सो आज असं वेगळं काय करीन सांगता येत नाही. आणि हं. सांगता येत नाही हेच वेगळेपण आहे असं मला वाटतं. येस. किंवा आज मी काय करीन हं. ना, मी माझ्याबद्दल सांगू शकतो आणि हं, क्रिएटिव्ह हं, स्प्लॅशबद्दल सांगू हं, शकतो, हं. पण सतत काहीतरी नवीन करायची धडपड पाहिजे. हं, हं. आणि नव्या गोष्टी म्हणायचं झालं तर असं काहीतरी करीन हं. की ज्याच्यात मी AI वरती स्वार हं, होऊन, हं. AI हा माझा घोडा असेल हं, आणि मी हं. रथामध्ये असेल आणि मी कंट्रोल करत असेन ओके. आणि त्याचा पेस घेऊन हं. मी असं काहीतरी क्रिएट हं. करेन की जे माणसांशिवाय हं. होऊ शकत नाही याची जाणीव कायम सगळ्यांना राहत राहील. येस. की AI जरी असेल तरी हं. ते आर्टिफिशियल आहे, हं. त्याची मदत घेता आली पाहिजे. हं. पण शेवटी जे मला माणूस म्हणून वाटतं हं. हं. ते जर का एक्सप्रेस करता आलं माझ्या क्रिएशनमधून, हं. तर ते मी सतत करत राहीन येस. ह्याच्याही पुढे. रोज नवीन करत असतो आपण. खरं तर मला वाटतं हेच क्रिएटिव्ह फील्डमध्ये असण्याची मजा आहे, नाही का? आपण असं स्टेबल आणि आता सगळं सेट झालं आणि आता मी निवांत ते काउंटरवर बसलेला माणूस असे आपण नाही. खरं तर कधीच नसतो. आणि हे वेगळेपण आहे या फील्डचं. सो लास्ट खरं तर विचारायचं आहे मला की ह्याच्या पुढे आता तुझी काय, म्हणजे क्रिएटिव्ह जे आपलं फील्ड आहे याच्यावर तुला काय तुझा इम्पॅक्ट राहील असे तुझे प्रयत्न आहेत किंवा हा, म्हणजे पुढे जाऊन काय येस असं, येस. म्हणजे डाऊन द लाईन 10 वर्षांनी काय, हं. तर मला काचेची बिल्डिंग मोठी क्रिएटिव्ह स्प्लॅशची नाही करायची आहे. ओके. पण पारदर्शकता तेवढीच असायला हवी. हं. चांगली माणसं असावीत, हं. थोडीच असतील पण चांगलं हं. काम करणारी हं. माणसं हं. असावीत, ज्या कामासाठी लोक पत्ता शोधत येतील, हं. हं. त्याच्यासाठी आपली एक ओळख निर्माण हं. होईल जसे आणि आम्ही आलो. आणि चांगलं काम करत राहू. हं. कदाचित 2-2, 3-3 महिने वेटिंग असेल कामासाठी, हं. पण जे काही काम करू हं. ते काम सगळ्यांना स्तिमित करणारं असायला हवं. ह्या बेसिक एक्सपेक्टेशननी हं. काम करत राहू हं. आणि चांगली माणसं कायम जोडू आणि चांगल्या येस. माणसांसोबत एक अशी टीम बिल्ड करू की हं. जी शेवटापर्यंत आपण कामच करतोय, हं. हं. पण काम करतोय असं वाटत नाहीये. राईट. ह्या इमोशनमध्ये काम करत राहू. वॉव! खूपच मस्त. आणि येस, म्हणजे त्यानिमित्ताने अशी चांगली माणसं आमच्याही संपर्कात येत आहेत. सो खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू सो मच. आणि तू जे काही तुझे इन्साइट्स होते किंवा या यंग डिझायनर्सला तू जे काही ॲडवाईस दिले, मला असं वाटतं या सगळ्याचा आपल्या या नवीन क्रिएटर्सला खरंच खूप फायदा होईल. सो थँक्यू सो मच. जाता जाता एक सांगावं असं वाटेल हो. की मातृभाषा हं. आणि मातृभूमी ह्याच्यावरती हं. जर का प्रेम राहिलं ना, हं. तर तुम्ही खूप काही करू शकाल. हं. बाहेर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज येतील, हं. पण
भारतासाठी म्हणून आणि मी जे मगाशी सुरुवात केली तेव्हा सांगितलं की चपलांचा व्यवसाय केलास तरी चालेल पण हो, त्याला हो. विदेशातून मागणी यायला येस, हवी. येस. तर ह्या इन्स्पिरेशन्स आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवून आपण काम करत राहायला पाहिजे आणि पुढच्या जनरेशननी सुद्धा माझ्या देशासाठी मी काहीतरी करू शकलो या हा विचार मनात घेऊन जरी काम केलं ना तरी सुद्धा खूप टॅलेंट आपल्याकडे आहे. मुलं खूप हुशार आहेत आणि त्यांचं अपब्रिंगिंग पण खूप छान झालंय आणि आपल्याकडे इतकी विविधता आहे, इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्या जर का त्यांच्याकडे आता आहेत तर हेच सगळ्या जगाला हवंय आणि ते बरोबर आपल्याकडे आहे. आहे तर आपण इकडे तिकडे कशाला जा. आपण आपल्या काखेत कळसा गावाला वळसा येस. करण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे ते शोधू आणि तेच छान डेव्हलप करू तर ते 100% ग्रो होईल आणि नक्कीच. लोकांना आवडायचा तर प्रश्नच नाही. येस. खरं तर आपण ऑलमोस्ट शेवट केला होता. पण तू जे तुझं मातृभाषेवरचं प्रेम आणि हे सगळं हां. बोललास, तर मला अगदी राहवत नाहीये हे विचारायला. सो खलबत्ताची तुझी जर्नी आम्हाला सांगशील? खलबत्ता मी मगाशी म्हटलं जसं की आपल्याला आवडणारं काम आपण करत राहावं. मी अनेक शॉर्ट फिल्म्स केल्या तेव्हा पण तेच होतं की आपल्याला आवडणारं काम आपण करावं की ज्याच्यामध्ये आपल्याला खरंच मनापासून जे सांगावंसं वाटतंय, व्यक्त व्हावंसं वाटतंय ते त्यातून आपण करत असू आणि ज्या पद्धतीने व्यक्त व्हावंसं वाटतंय त्याला कशाचंही रेस्ट्रिक्शन नसेल. सो ते करत असताना मी शॉर्ट फिल्म्स करत असतानाही तसंच होतं आणि आता खलबत्ता जेव्हा चालू केलं तेव्हा पण हाच विचार होता की मला माहिती आहे की माझी मराठी कशी आहे, पुढच्या पिढीची कशी असणार आहे, आधीच्या पिढीची कशी होती. माझ्या मुलीच्या तोंडून जेव्हा मी मराठी ऐकतो तेव्हा मला लक्षात येतं की अरे हे ऱ्हास होतोय. तर मला असं वाटतं की हे वाहून जाणाऱ्या गोष्टीमध्ये किमान मी माझी एक भिंत घालायचा प्रयत्न केला, किमान मी काहीतरी असं बदल घडवायचा प्रयत्न केला की मला खंत नाही वाटली पाहिजे की अरे नुसतंच मी म्हणत राहिलो की अरे मराठी खराब होतीये, मुलं चांगलं नाही बोलत आहेत. च्या पलीकडे जाऊन मी काहीतरी जरी केलं, माझं काहीतरी मी माझं एफर्ट लावला, मी काहीतरी माझे प्रयत्न असे केले की जेणेकरून पुन्हा एकदा नव्या पिढीला मराठीबद्दल अप्रूप वाटतंय का, त्यांना काहीतरी शिकावंसं वाटतंय का, हे सोपं आहे असं तरी वाटतंय का. तर ते यावं आणि त्या विचारातून मराठी खूप सोपी आहे. ज्या भाषेतून आपण बोलतो, व्यक्त होतो, शिकतो, जिचा हात धरून आपण मोठे झालो तिच्यासाठी मी काहीच नाही केलं आणि फक्त खंत व्यक्त करत राहिलो. त्याच्यापेक्षा मी काहीतरी केलं हे समाधान मला कायम ऊर्जा देत राहील बरोबर आणि त्यातून खलबत्ता तयार झाला आणि ते पुढे जात राहील. खरंच मस्त. आणि एक आर्टिस्ट खरं तर आपण म्हणतो की असा सर्वांगीण असतो तो कलाकार. फक्त मी एकच काहीतरी कला आहे आणि त्याच्यात मी मास्टर आहे असं होत नाही. त्याच्या आजूबाजूला अजून 4 गोष्टी असतात ज्या तुम्हाला कायम इन्स्पायर करत असतात. सो तुझ्या बाबतीत मला वाटतं की तुझं म्हणजे कविता करतोस किंवा भाषेवरचं प्रेम जे आहे हे तुला जो डिझायनर, ॲनिमेटर हे सगळं जे तू आता डेव्हलप केलंयस तुझ्यात, तर हे सगळं त्याच्यामुळे आलेलं असेल डेफिनेटली. सो येस तेजस, थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद.